बघा आज आपण बनवणार आहोत भरलेले कारले। त्यासाठी मी इथे 1 पावशेर कारले घेतलेले आहेत बघा। असे 4 फोडी करून चिरून घेतलेले आहेत। 4-5 मिरच्या, 1 लिंबू घेतलेला आहे, मोहरी, जिरी, मोठे मीठ। आता याच्यात खडे मसाले घेतले आहेत बघा, धने आणि आपले थोडे खडे मसाले। तर हळद हे वाटून घेतलेले आहे बघा। यात कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि अद्रक आहे। यात थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि आपण शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घेतलेलं आहे। तर अगोदर आपण आता हे खडे मसाले थोडे भाजून घेऊयात बघा। आपण थोडंसं ना अगोदर ह्या कारल्यात थोडंसं मीठ टाकून एक पाणी ओतून ठेवूयात 1-5 मिनटं बघा। अशा प्रकारे आपण ठेवलेलं 1-5 मिनटं असंच ठेवायचे बघा। कढईमध्ये आपण ना थोडेसे मसाले ना परतून घेऊयात व थोडेसे बघा, म्हणजे आपल्याला गरम केले म्हणजे बारीक पण करता येते व्यवस्थित। थोडेसे हलके भाजून घेऊया थोडा वास येईपर्यंत। खूप बघा भाजायचे नाहीत आणि खूप लय पण कच्ची नाही ठेवायची बघा। मसाल्यांचा वास छान सुटलेला आहे। आता आपण हे मसाले काढून घेऊया बघा। आता हे भाजले शेंगदाण्याचं कूट आहे, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। नंतर हे खडे मसाले पण आपण याच्यातच मिक्स करणार आहे आणि हळद आणि हा गरम मसाला। आता हे आपण सगळं वाटण ना मिक्सरच्या भांड्यातून हे दोन्ही पण खडे मसाल्याने हे वाटून घेऊयात बघा। अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे बघा। आता आपण ह्या मसाल्यात थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि मसाला चांगला व्यवस्थित ओला करून घेऊयात बघा। अशा प्रकारे आपला मसाला रेडी झालेला आहे बघा। मी पण कारले आता सगळी स्वच्छ करून घेतली। आता आपण याच्यात मसाला भरून घेऊयात बघा। अशा प्रकारे व्यवस्थित याच्यात मसाला सगळा भरून घ्यायचा आहे बघा। मिठामुळं काय होतं, कारल्यातील थोडा कडवटपणा कमी होतो। तर मी अशा प्रकारे जर कारलं बनवलं ना तर खूप छान लागते बघा, अजिबात कडू होत नाही। आणि कारली आणताना कवळी अशीच बघून आणायची बघा, लय निबर आणायची नाही आहेत। लय निबर असली तर त्यातील बी काढून घ्यायचे बघा बघा। अशा प्रकारे आपण सर्व कारले भरून घेऊयात बघा। आपण कढई गरम करून घेतलेले, आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी जिरे मोहरी टाकून घेऊयात। मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊयात बघा। आता आपण वाटलेलं टाकून घेऊयात बघा। या वाटणामुळे ना कारल्याला खरोखर खूप छान टेस्ट येते बघा बघा। अशा प्रकारे आपण थोडंसं परतून घेणार आहे। आता आपण कारली भरून घेतलेली ती टाकून घेऊयात आता थोडंसं हलवून घेऊयात अगोदर चांगलं तेलात व्यवस्थित मिक्स झालं की आपण जो मसाला बनवायचा त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा आणि ते त्याच्यात टाकून घेऊयात बघा। आता हे आपण देठासहितच एक 4 ते 5 मिरच्या टाकून घेऊयात याच्यात बघा। याच्यात आपण ना एक अर्धा लिंबू बघा असं पिळून घेणार आहे। तुम्ही इथं चिंच जरी वापरली ना तरी पण चालेल बघा। असं आपण थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे बघा। आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत। आता हे मिक्स करून आपल्याला एक 20 ते 25 मिनटं बघा एकदम कमी गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती ताट झाकून बघा आणि आधीमध्ये सतत हलवायचे बघा। अशा प्रकारे ताट झाकून आपण शिजवून घेऊयात कारलं बघा। आपण कारलं पाहूयात व्यवस्थित त्याला तेल पण सुटलेलं आहे। तर आपण हे हलवून घेऊयात बघा, नाही तर मग खाली लागतं, त्याच्यामुळं
कारलं शिजेपर्यंत ना एक 5 ते 6 वेळा बघा चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचे बघा आपल्याला हे खालून, नाहीतर मग खाली लागतं बघा त्याच्यासाठी. बघा अशा प्रकारे आपण सतत हलवायचे बघा ह्याला. आता आणखी झाकून ठेवूया. बघा एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहू शकता आपलं कारलं कसं मस्तपैकी झालेलं आहे. बघा आपलं शिजलंय पण व्यवस्थित कारलं आणि चमचमीत असं आपलं हे कारलं रेडी झालेलं आहे. तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकतात. बघा अशा प्रकारे आपली भरलेलं कारले रेडी झालेलं आहे. चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.